मंडळी, आज बनवूयात एकदम खारीसारखं कुरकुरीत करंजीचं सारण। हे सारण चवीलाही फारच छान लागतं, शिवाय छान असं मिळून येतं, दाताला सुद्धा चिकटत नाही। त्यासाठी पाऊण कप भाजलेले चणे सोलून खमंग होईपर्यंत भाजून घेतले। आता पॅनमध्ये 1 चमचा तूप घालूयात, त्यामध्ये 1 कप बारीक रवा छान भाजून घेऊयात। पुन्हा थोडंसं तूप घालूयात आणि अर्धा कप सुकं खोबरं थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं, ते सुद्धा छान असं भाजून घेऊयात। आता 1 चमचा खसखस तूप न घालताच भाजून घेतली। थोडंसं पुन्हा तूप घालूयात, त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्राय फ्रुट्स, थोडेसे चारोळी आणि 1 चमचा सफेद तीळ घालून छान भाजून घेऊयात आणि रव्याच्या मिश्रणामध्ये घालूयात। आता जे भाजलेले चणे होते ते मिक्सरला त्याची छान अशी एकदम पावडर करून घ्यायची आणि ते सुद्धा या मिश्रणामध्ये घालायचं। आता पिठी साखर घालूयात। इथे मला 1 कपला 2 चमचे कमी पिठी साखर लागली। 2 छोटे चमचे वेलची जायफळ पावडर घालूयात आणि थोडेसे बेदाणे घालून छान असं मिश्रण मिक्स करूया। करंजीचं सारण तयार आहे। तुम्हाला पण जर ही रेसिपी आवडली तर एकदा नक्की ट्राय करा।